स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीआधीच बुलडाण्यामध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये चुभल्याचं चित्र दिसतंय। एकीकडे दोन्ही गटाचे नेते म्हणतात की आम्ही युतीसाठी प्रयत्नशील आहोत, तर दुसरीकडे बुलडाणा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून मात्र भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिंदे आणि बुलडाण्याचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे। बुलडाण्यामध्ये शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचा दावा आमदार संजय गायकवाड यांनी केलाय, त्याला भाजप जिल्हाध्यक्षांनी प्रत्युत्तर दिलंय। बुलडाणा नगराध्यक्ष पदासाठी भाजपचा विचार झाला तरच युती शक्य आहे असं भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदेंनी म्हटलंय। युती झाली पाहिजे असं म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधींनी काल 1.5 कोटी रुपयांची डिफेंडर आणली। ती एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर असून ती कोणत्या कामातील कमिशनमुळे या लोकप्रतिनिधीला मिळाली याची चौकशी व्हावी असं विजय शिंदेंनी म्हटलंय। आम्ही शिवसेना भाजपची युती बुलढाण्यामध्ये करण्याचा आमच्या युतीचे जेवढे आमचे आमदार आहे आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे। आम्ही एकमेकांच्या समन्वयामध्ये आहोत आणि ती युती होईल अशी आम्हाला आशा आहे। अजून तर काही भाजपने एकला चलवाचा नारा दिलेला नाही, कारण आमची अजून चर्चाच झाली नाही। ज्यावेळेला आमची चर्चा होईल, बैठक होईल आणि बैठकीमध्ये त्यांनी कधी सांगितलं की ठीक आहे बाबा तुम्ही तुमचं लढा, आमचं लढा, आम्ही आमचं लढणार। बुलढाणा नगरपालिकेचं नगराध्यक्ष पद हे भारतीय जनता पक्षाला सुटलं पाहिजे ही आमची महायुतीमध्ये आग्रहाची मागणी आहे आणि ही आग्रहाची मागणी असल्यामुळे महायुती करायला आम्ही निश्चितपणे तयार आहोत। पण या मागणीचा जर विचार होत असेल तर आम्ही त्यासाठी आग्रह या ठिकाणी पकडणार।